सुप्रीम कोर्टाने SC आणि ST या दोन प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात एक निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। याच भारत बंदच्या हाकेला गोंदियात देखील प्रतिसाद मिळताना दिसत आहे। गोंदिया देखील कडकडीत बंद पाडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि तत्पूर्वी आज राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील दौरा असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गोंदियात बघायला मिळत आहे। मी सध्या गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी तत्पर आहेत। आपल्यासोबत काही OBC संघटनांचे पदाधिकारी आहेत। दादा काय सांगाल, कशासाठी आज नेमकं कडकडीत बंद ठेवला आहे आपण? माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय SC आणि ST प्रवर्गामध्ये प्रवर्ग असं जे निर्णय दिलेला आहे अ ब क ड असं 4 प्रवर्ग SC मध्ये ST मध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्यात क्रिमिलियरची अट लादलेली आहे। हे क्रिमिलियरची अट असंविधानिक आहे आणि आरक्षण हा गरिबी हटावचा नाराच नाही, म्हणून आम्ही OBC SC ST सगळे बहुजन मायनॉरिटी संघटनांनी एकजूट होऊन आज भारत बंद गोंदिया बंद अशी हाक पुकारली आहे आणि त्यात आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना, सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना निवेदन केलेलं आहे आणि त्यांनी स्वस्फूर्तीनं आमच्या बहुजनासोबत राहून आज बंदला पाठिंबा दिलेला आहे। आज गोंदिया काटेकोरपणे बंद राहणार आहे आणि ही मागणी आम्ही आपल्या निवेदनाच्या माध्यमांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमपर्यंत पोहोचवू आणि हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो निरस्त झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर निश्चितपणे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मागे घ्यायला पाहिजे अशी मागणी SC ST आणि OBC संघटनांनी केलेली आहे। देवेंद्र रांगडाले, ABP माझा, गोंदिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।